स्क्रीन शेअर झाली का? स्क्रीन दिसते का हो सर्वांना? हो दिसते. हो सर. ओके, ठीक आहे. साहित्य समीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही साहित्य समीक्षेच्या पद्धती आहेत, या पद्धतीच्या अनुषंगाने आज आपण या तासिकेमध्ये विचार करणार आहोत. साहित्य समीक्षा अर्थात लिटररी क्रिटिसिझम. विशेषतः ह्या लेखन प्रकारात सामान्यतः आपल्याला खालील पद्धतीच्या लेखनाचा समावेश करता येईल किंवा सांगितला जातो, ज्याच्यामध्ये साहित्यविषयक प्रश्नांची चर्चा असेल. त्यानंतर साहित्यविषयक प्रश्नांची चर्चा करणारे लेखन किंवा साहित्याच्या संदर्भातील सैद्धांतिक स्वरूपाचे लेखन हे स्थूलमानाने तात्विक म्हणजे थिअरिटिकल समीक्षेत मोडते. लक्षात ठेवा, कोणत्या समीक्षा पद्धतीत कोणत्या गोष्टीचा विचार होतो हे लक्षात घ्या. तर विशिष्ट साहित्य कृतीचे स्वरूप, तिचे मर्म, तिचे रहस्य विशद करणारे जे लेखन आहे, तसेच विशिष्ट साहित्य कृतीच्या गुणदोषाचे जे परीक्षण आहे, हे परीक्षण करणारे लेखक आपल्याला उपयोजित समीक्षेत त्या ठिकाणी साहित्य समीक्षेत मोडताना दिसून येतात. इथं लक्षात ठेवत असताना ज्या पद्धतीने आपण इथं म्हटलं की साहित्यविषयक प्रश्नांची चर्चा असेल करणारे लेखक, त्यानंतर साहित्याच्या संदर्भातील सैद्धांतिक स्वरूपाचे लेखन हे स्थूलमानाने तात्विक समीक्षेत मोडते. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवत असताना विशिष्ट साहित्य कृतीचे स्वरूप, तिचे मर्म, तिचे रहस्य विशद करणारे लेखन, तसेच विशिष्ट साहित्य कृतीच्या गुणदोषाचे परीक्षण करणारे जे काही लेखन असतं हे उपयोजित समीक्षेमध्ये म्हणजे अप्लाइड समीक्षेमध्ये मोडताना आपल्याला दिसेल. मग तद्वतच एखाद्या लेखकाच्या संपूर्ण साहित्याचे मूल्यमापन करणारे जे लेखन आहे किंवा तसेच लेखन तंत्राचा उलगडा करणारे लेखन यांचा समावेशही स्थूलमानाने उपयोजित समीक्षेत केला जातो. इथं लक्षात ठेवत असताना सैद्धांतिक समीक्षा आणि उपयोजित समीक्षा या दोन समीक्षेच्या पद्धती किंवा त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या लेखन प्रकाराचा अभ्यास केला जातो ह्या दृष्टिकोनातून ह्या समीक्षेच्या दोन पद्धती आपण लक्षात ठेवाव्यात. कारण आता इथून पुढे परीक्षेमध्ये विचारत असताना मला कशा पद्धतीने प्रश्न विचारले, कालची प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचे स्वरूप त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेला येताना इथून पुढे दिसून येईल तुम्हाला. आणि मग त्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करावा लागेल. कारण याच्या अगोदर प्रश्न विचारत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एका ओळीमध्ये प्रश्न होतो, कधी कधी जोड्याला साधे आणि सरळ प्रश्न विचारले जात होते, परंतु कालच्या परीक्षेत असे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत की त्याचा थेरॉटिकलही भाग तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. आणि मग त्या पद्धतीने म्हणजे तुमच्याकडे सगळं हे मटेरियल आहे तुमच्याकडे उपलब्ध, फक्त अभ्यास त्या ठिकाणी काळजीपूर्वक करा. आपला अभ्यास हा कंटिन्यू चालू ठेवा. नक्कीच तुमचे रिझल्ट तुमच्या हातात असतील, त्याची काळजी करू नका. पहा, याच्यानंतर अर्थातच की वरीलची काही वर्गवारी आपण दोन पद्धतीने या ठिकाणी सांगितले. अर्थातच वरील वर्गवारी व त्याखाली समाविष्ट केले झालेले काही लेखन प्रकार यांच्यात निश्चित व काटोकोर अशी सीमारेषा आखता येत नाही. कारण सैद्धांतिक स्वरूपाच्या समीक्षेतही विशिष्ट साहित्य कृती व लेखक यांचे संदर्भ तसेच विवरण विश्लेषण येताना आपल्याला दिसून, जरी आपण सैद्धांतिक आणि उपयोजित या समीक्षेच्या अनुषंगाने वरील कोणत्या कोणत्या घटकांचा किंवा साहित्याच्या कोणत्या लेखन प्रकाराचा त्यामध्ये विचार केला जातो हे पाहिलं असलं तरी अर्थात ही जी काही वर्गवारी आहे किंवा त्याखाली समाविष्ट केले जाणारे जे काही लेखन प्रकार आहेत यांच्यात अशी निश्चित अशी काटेकोर अशी सीमारेषा त्या ठिकाणी आखता येत नाही. कारण सैद्धांतिक स्वरूपाच्या समीक्षेतही विशिष्ट साहित्य कृती व लेखक यांचे संदर्भ किंवा तसेच विवरण किंवा विश्लेषण येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. मग याच्यानंतर पुन्हा स्वाभाविकच ठरतं की तद्वतच उपयोजित समीक्षेतही सैद्धांतिक चर्चा त्या विशिष्ट लेखकाच्या किंवा साहित्य कृतीच्या अनुषंगाने येणे हे कित्येकदा त्या ठिकाणी अपरिहार्य असते. म्हणजे वरील ज्या पद्धतीचे मुद्दे आपण पाहिले अगदी त्याच पद्धतीचा इथं विचार करत असताना या दोन्ही गोष्टी म्हणजे सैद्धांतिक समीक्षा असेल किंवा त्या ठिकाणी उपयोजित या दोन्हीचंही इथं सरमिसळ आपल्याला झालेले दिसून येते. तर असं असताना सुद्धा साहित्य समीक्षेमध्ये आद्य उद्दिष्ट म्हणजे लक्षात ठेवत असताना एक म्हणजे त्या ठिकाणी सम्यक आकलन किंवा दर्शन हे असतं, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे कोणतीही साहित्य समीक्षा करीत असताना एक उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी करावं लागतं. आणि मग हे जे काही उद्दिष्ट आहे समीक्षेचं
हे आद्य उद्दिष्ट म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घेता येतं, म्हणजे सम्यक आकलन अथवा दर्शन हे साहित्य समीक्षेचं त्या ठिकाणी आद्य उद्दिष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. याच्यानंतर मात्र त्यात काही साहित्य कृतीचे अर्थग्रहण पहा, की आपण ज्यावेळेस रसग्रहण ज्यावेळेस आपण काव्य विचार पाहत होतो त्याच्या अनुषंगाने प्रतिभेच्या अनुषंगाने या गोष्टीच्या थोडक्यात माहिती त्या ठिकाणी लक्षात घेतली होती. परंतु इथं त्या साहित्य कृतीचे अर्थग्रहण हे प्रथम त्या ठिकाणी येतं, त्यानंतर तिचे गुणग्रहण म्हणजे रसग्रहण, त्यानंतर मर्मग्रहण, सौंदर्यग्रहण या गोष्टी येतात. परंतु म्हणजे ज्यावेळेस आपण साहित्य कृती वाचायला त्या ठिकाणी सुरुवात करतो, म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या साहित्य कृतीची तुमच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समीक्षा सुरू करायला चालू करता, त्यावेळेस एकतर साहित्य कृती वाचल्यानं अर्थग्रहण हे प्रथम त्या ठिकाणी येते, त्यानंतर गुणग्रहण, रसग्रहण, मर्मग्रहण, सौंदर्यग्रहण या गोष्टी त्या ठिकाणी येतात. परंतु समीक्षा एवढ्यावरच थांबत नाही, ती साहित्य कृती ज्या प्रकारात मोडते, लक्षात घ्या, त्या साहित्य प्रकारातील अन्य कृतीमध्ये तिचे स्थान काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणजे एखाद्या साहित्य कृतीचे आपण गुणदोष पाहिले आहेत, साधर्म्य वैधर्म्य त्या ठिकाणी लक्षात घेतले आहेत, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की जी की साहित्य कृती तुम्ही वाचली आहे त्या साहित्य कृतीचं रसग्रहण केलेलं आहे, मर्मग्रहण केलेलं आहे, सौंदर्यग्रहण या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीने अर्थग्रहण आणि गुणग्रहण त्या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. परंतु जी साहित्य कृती तुम्ही वाचण्यासाठी घेतली त्या साहित्य प्रकारात ती नेमकी कोणत्या साहित्य प्रकारात मोडती आहे, त्या साहित्य प्रकारातील अन्य कृतीमध्ये तिचे स्थान काय आहे. म्हणजे एखादी कादंबरी वाचत असताना, एखादी कविता वाचत असताना कोणत्या काळामध्ये ती लिहिली आहे, ती कोणत्या प्रकारात त्या ठिकाणी मोडती आहे, या गोष्टी लक्षात घेत असताना त्या साहित्य प्रकारातील अन्य कृतीमध्ये तिचे नेमके स्थान काय आहे. म्हणजे समकालीन एखादा लेखक त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासासाठी निवडला आहे, एखादी कादंबरी त्या ठिकाणी निवडली, एखादी कविता निवडली, एखादी कथा निवडली, एखादी त्या ठिकाणी नाट्यकृती निवडली आहे. आणि मग ह्या निवडल्याच्या नंतर म्हणजे साहित्य प्रकार हे लक्षात घेतलं की ती कोणते साहित्य प्रकार आहे, मग त्या साहित्य प्रकारातील अन्य कृतीमध्ये तिचे स्थान काय, ते तिचं वेगळेपण काय, इतर साहित्य कृतीमध्ये ती वेगळेपणाने का, तिचं काय वेगळेपण आहे, ती का उठून दिसते आहे, किंवा ती वाचल्यानंतर का वाचकाच्या मनावर कोणता प्रभाव त्या ठिकाणी करते आहे, किंवा त्याच्यामध्ये कोणता आशय आणि विषय तुम्ही त्या ठिकाणी मांडला आहे, अशा पद्धतीने म्हणजे साहित्य प्रकारातील अन्य कृतीमध्ये तिचं स्थान काय आहे, ती वेगळेपणाने का उठून दिसते आहे. आणि मग त्या कृतीहून श्रेष्ठ असल्यास तिची श्रेष्ठता व महात्मता कशात आहे, लक्षात घ्या. तुम्ही इतरांपेक्षा ती श्रेष्ठ का हे सांगत असताना ती कशामुळे तुम्हाला श्रेष्ठ वाटते, तिच्यामध्ये कोणता प्रभाव पडलेला आहे, कोणता विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे, या गोष्टीही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. आणि मग हेही एक समीक्षक सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. म्हणजे तुम्ही एखादी साहित्य कलाकृती वाचण्यासाठी त्या ठिकाणी घेतली, समीक्षेसाठी त्या ठिकाणी घेतली, वाचली, अर्थग्रहण, मर्मग्रहण, रसग्रहण, सौंदर्यग्रहण सगळ्या गोष्टी केल्यात, याच्या पुढेही जाऊन तुम्हाला की काय करायचंय की त्या काळामध्ये लिहिलेल्या अन्य काही साहित्य कृती असतील, मग त्या साहित्य कलाकृती म्हणजे नेमकं तिचं स्थान काय आहे, ती श्रेष्ठ काय आहे हे सांगितलं आहे. आणि मग तिचं श्रेष्ठता किंवा महात्म्यता ही कशात आहे हे तुम्ही सांगितलं आहे. मग हे सुद्धा काम जसं आपण वर काही मुद्द्याच्या आधारे त्या ठिकाणी पाहिलं की रसग्रहण करत असताना किंवा तिचं स्थान तपासत असताना हे सांगण्याचं काम त्या ठिकाणी समीक्षक म्हणून आपल्याला करावं लागतं. आणि मग त्यामुळे समीक्षेचं मुख्य उद्दिष्ट किंवा दुसरं उद्दिष्ट ते आहे ते म्हणजेच साहित्य कृतीचे मूल्यमापन हे ठरते. लक्षात ठेवा, साहित्य कृतीचे मूल्यमापन जसं की आपण पहिल्यांदा उद्दिष्ट पाहत असताना लक्षात घेतलं की आपण पहिलं उद्दिष्ट त्या ठिकाणी काय आहे, तर एक तर म्हणजे ती सम्यक आकलन अथवा दर्शन असतं हे आपण इथंच पाहिलं होतं की काय. लक्षात घेत असताना लक्षात ठेवा, साहित्य समीक्षेचे आद्य उद्दिष्ट इथं काय आहे म्हणजे सम्यक आकलन अथवा दर्शन हे आहे. अगदी त्याच पद्धतीनं समीक्षेचं दुसरं उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येतं, आणि ते म्हणजेच समीक्षेचं दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे साहित्य कृतीचं मूल्यमापन हे लक्षात घ्यावं लागतं. आता मग मूल्यमापन कशाच्या अनुषंगात, तर वरील काही गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण सांगितलं की ती साहित्य कृती का श्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये कोणता विषय आशय हाताळलेला आहे, त्याच्यानंतर ती
तिचं महात्म्यता किंवा श्रेष्ठता कशामध्ये आहे, ती कोणत्या वाङ्मय प्रकारात त्या ठिकाणी मोडते, म्हणजे अशा गोष्टीने ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे समीक्षेचं उद्दिष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला साहित्याचं मूल्यमापन करणं हे लक्षात घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर त्यातून वाचकांच्या अभिरुचीला वळण लावण्याचे उद्दिष्ट हे अप्रत्यक्षपणे वा अनुषंगाने साधते. तथापि यावरून समीक्षा ही परार्थच असते असे म्हणता येत नाही, कारण समीक्षा हा एक शोध आहे. म्हणजे लक्षात घ्या की समीक्षा मुळात एखाद्या साहित्य कृतीची समीक्षा केल्याच्या नंतर त्याच्यावर ती म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणजे तेवढीच आहे का ती साहित्यकृती, किंवा त्याच्यातलं चांगलं आणि वाईट हे सांगितलं म्हणजे तेवढंच झाले का ती साहित्यकृती? नाही. तर एखाद्याला तुम्ही ज्या दृष्टिकोनातून एखाद्या साहित्य कलाकृतीकडे पाहता त्या दृष्टिकोनातून दुसरा वाचक पाहिलं असं काही नाही. तुम्ही जर ययाती ही कादंबरी त्या ठिकाणी वाचली असेल तर ययाती ही कादंबरी तुम्ही त्या ठिकाणी तरुण वयामध्ये वाचल्याच्या नंतर आणि तुमचं वय म्हणजे तुम्ही वार्धक्याकडे गेल्याच्या नंतर ती वाचल्यानंतर त्या कादंबरीकडून पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी बदललेला दिसतो. आणि म्हणून इथं की साहित्य म्हणजे न संपणारा शोध किंवा साहित्य हा एक शोध आहे आणि तो कधी संपत नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणूनच इथं वाचकाच्या अभिरुचीला वळण लावण्याचं उद्दिष्ट ही अप्रत्यक्षपणे समीक्षकानं त्याच्या माध्यमातून किंवा समीक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडावं लागतं. अनुषंगाने साधतं. तथापि यावरून समीक्षा ही परार्थच ठरत असते की असे म्हणता येत नाही, कारण समीक्षा हा एक शोध आहे आणि तो न संपणारा शोध आहे. तुम्ही एखाद्या कलाकृतीशी मांडलेलं मत एखादा अभ्यासक आहे तो खोडू शकतो आणि परत पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो. आणि म्हणून इथं समीक्षा हा एक शोध आहे आणि तो न संपणारा शोध आहे हे लक्षात घ्यावं लागतं. पहा, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की कोणत्याही साहित्य कृतीचे स्वरूप, तिची वैशिष्ट्य आहे, तिचे सौंदर्य, तिच्या महात्म्याचं रहस्य याचा शोध हा समीक्षक स्वतःसाठी घेत असतो. ते त्याचे प्रकट चिंतन असते. कोणतीही साहित्य कृती ही स्वतःचे नियम आणि तंत्र घेऊन अवतीर्ण होते हे समजून घेणे हे समीक्षेचे खरे कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे थोडक्यात काय असतं, एखादा साहित्य समीक्षक साहित्याची समीक्षा करत असताना ती स्वतःसाठी घेत असतो. एक स्वतः जेवढं आकलन करता येईल त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतो, प्रकट करत असतो त्या साहित्य कृतीला त्या पद्धतीने. आणि मग कोणतीही साहित्य कृती एक स्वतःचा नियम आणि तंत्र घेऊन त्या ठिकाणी अवतीर्ण होत असते आणि हे समजूनच घेणे हे पहिल्यांदा समीक्षेचं खरे कार्य आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर पहा की त्यामुळे समीक्षा ही परार्थ नसून स्वार्थच असते असेही काही जण मत मांडले आहेत. आणि मग समीक्षेची जी विविध उद्दिष्टे आहेत त्यांना अनुसरून उदाहरण पाहत असताना सम्यक आकलन दर्शन म्हणजे पहिला जो आपण उद्दिष्ट पाहिलं, त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे मूल्यमापन. ही उद्दिष्टे किंवा समीक्षेचे वेगवेगळे प्रकार आणि तिच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपल्याला निष्पन्न होतात. म्हणजे ज्या पद्धतीने आपण वर पाहिलं की समीक्षेच्या दोन सैद्धांतिक आणि उपयोजित पद्धती याच्या पलीकडे जात असताना म्हणजे त्याच्यामध्ये उद्दिष्ट ठेवली होती की सम्यक आकलन दर्शन आणि मूल्यमापन ही उद्दिष्ट त्या ठिकाणी समीक्षेचे वेगवेगळे प्रकार आणि तिच्या पद्धती निष्पन्न होतात. आणि उदाहरणार्थ पाहत असताना साहित्य समीक्षेच्या आकलन दर्शनासाठी अर्थग्रहणाआधी ज्या 5 पायऱ्या वर निर्देशल्या म्हणजे ज्या पद्धतीने आपण ह्या 5 पायऱ्या लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारत असताना साहित्य कृतीच्या समीक्षा करत असतानाच्या ज्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इथं सांगता येतं ते म्हणजे अर्थग्रहण, नंतर गुणग्रहण, रसग्रहण, मर्मग्रहण आणि सौंदर्यग्रहण ह्या पायऱ्या आपण लक्षात ठेवाव्यात. लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न विचारला असताना कशाही पद्धतीने ते विचारू शकतात. त्यासाठी आपल्याला त्या गोष्टी आवश्यक लक्षात असणं गरजेचं आहे. आणि मग म्हणूनच मग इथं काय म्हटलं की कोणत्याही साहित्य कृतीचे स्वरूप, तिची वैशिष्ट्ये, तिचे सौंदर्य हे तिच्या महात्म्याचे रहस्य याचा शोध समीक्षक स्वतःसाठी घेत असतो. आणि मग त्याचे प्रकट चिंतन असते. कोणतेही साहित्य कृती हे स्वतःचे नियम आणि तंत्र घेऊन अवतीर्ण होते हे समजून घेणे पहिले समीक्षेचे खरे कार्य आहे. आणि त्यामुळे समीक्षा ही परार्थ नसून स्वार्थच असते असंही मत मांडलेलं आहे. आणि मग समीक्षेची जी विविध उद्दिष्टे आहेत त्यांना अनुसरून म्हणजे सम्यक आकलन असेल, मूल्यमापन असेल
याच्या पलीकडे जाऊन समीक्षेचे वेगवेगळे प्रकार आणि तिच्या पद्धती या ठिकाणी निष्पन्न होतात. उदाहरणार्थ साहित्य समीक्षेच्या आकलन दर्शनासाठी अर्थग्रहणादी ज्या 5 पायऱ्या वर निर्देशल्या आहेत त्यातील अर्थग्रहण ही पायरी घेतली तरी केवळ अर्थ लाप निकेश प्राधान्य देणारा संस्कृत टीकेचा प्रकार समोर येतो. हे करण्यास साहित्य कृतीची मूळ अधिकृत संहिता अगर पाठ निश्चित करणे आवश्यक असते आणि मग ते करणारा समीक्षा व्यापार हा पाठ चिकित्सा या नावाने त्या ठिकाणी ओळखला जाईल. म्हणजे अर्थाच्या बाबतीत पाहत असताना म्हणजे अर्थालाप निकेश लक्षात घेत असताना किंवा याच्यावरूनच फक्त पहिली पायरी लक्षात त्यातली अर्थग्रहण हीच पायरी लक्षात घेतली आणि त्या अनुषंगाने आपण समीक्षा करायला तयार झाले. परंतु हे करत असताना मग आपल्याला याच्यात लक्षात येतं की अरे कृतीची जी काही मूळ कलाकृती आहे तिची अधिकृत संहिता अगर पाठ निश्चित करणे आवश्यक असते आणि मग ते करणारा समीक्षा व्यापार हा पाठ चिकित्सा या नावाने ओळखला जातो. मात्र पाठ चिकित्सेच्या आधारे मूळ जी काही अधिकृत संहिता आहे निश्चित करणाऱ्या लेखनाचा समावेश हा साहित्य समीक्षेत केला जात नाही. अर्थालाप निकेला जवळचा असलेला समीक्षा प्रकार हा अलंकारिक समीक्षेचा वा टीकेचा म्हणजे त्याला टीकेचा म्हणता येईल. आणि मग विशिष्ट काव्यकृतीचे गुण आणि अलंकार ही जी काही अंगे आहेत त्याची चर्चा करणारी ही समीक्षा होय. हेही आपल्याला पाठचिकित्सेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लक्षात घेता येतं. आणि मग साहित्य समीक्षेच्या काही प्रकाराचं आपल्याला त्या ठिकाणी विवेचन करता येतं. त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येते म्हणजे तो रूपनिष्ठ समीक्षा. म्हणजे पहा की अर्थग्रहणात्मक टीकेपेक्षा एक व्यापक अशा स्वरूपाची टीका म्हणजे एखाद्या साहित्य कृतीचे साकल्याने रूपदर्शन घडवणारी टीका होय. आणि मग इथं रूपदर्शन घडवणाऱ्या ह्या समीक्षेत रूपवादी समीक्षेमध्ये म्हणजे रूपनिष्ठ किंवा रूपवादी असं म्हणलं तरी चालतं. रूपनिष्ठ समीक्षेमध्ये एखाद्या साहित्य कृतीची तांत्रिक अंगे तसेच त्या साहित्य कृतीचा आकार वा रूपबंध म्हणजे थोडक्यात फॉर्म याचा विचार करण्यात येतो. उदाहरणार्थ एखाद्या सुनीताच्या 14 ओळींचे 2 विभाग म्हणजे 8 जसे 8 किंवा 6 अशा पंक्तींचे घडतात की 12/2 अशा पंक्तींचे घडतात. त्यातली ती यमक रचना कोणत्या पद्धतीची आहे याचा जो काही आहे म्हणजे रूपबंध कशा पद्धतीचा आहे. सुनीताच्या रचनाचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस आपण 14 ओळींची ती कविता असं म्हणतो. आणि मग त्याचा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म 8 म्हणजे 8+6 अशा पद्धतीचा की 12+2 अशा पंक्तीचा अशा पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग यमक रचना कोणत्या पद्धतीची आहे हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येतं. आणि मग हे लक्षात घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी रूपनिष्ठ समीक्षा ही महत्वाची ठरताना त्या ठिकाणी दिसून येते. मग त्यानंतर कलाटणी कोच येते इत्यादीचाही विचार त्या सुनीताच्या तांत्रिक अंगाचा विचार होय. म्हणजे रूपनिष्ठ समीक्षेच्या अनुषंगाने आपण कवितेचा सुनीत या कवितेचा त्या ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली तर त्याचा रूपबंध म्हणजे फॉर्म कशा पद्धतीचा आहे आणि मग त्याच्या हा फॉर्म लक्षात घेत असताना कलाटी तिथं यमक कोणत्या ओळीमध्ये कितव्या ओळीमध्ये साधले जातात त्याच्यानंतर कलाटणी कोठे येते इत्यादीचा विचार हा सुनीताच्या तांत्रिक अंगाचा विचार होय. आणि मग साहित्य कृतीचा आकार वा रूपबंध हा तिच्यातील आशयाला अनुरूप आहे तो प्रमाणबद्ध आहे की नाही त्या साहित्य कृतीची अंगे परस्परानुकूल त्यानंतर सुसंगत आणि त्या साहित्य कृतीच्या रूपबंधाशी वा आकृतीशी योग्य प्रमाणात साधणारी आहेत की नाहीत याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं रूपनिष्ठ समीक्षेच्या दृष्टिकोनातून एखाद्या साहित्य कलाकृतीचे जे काही प्रकार आहेत म्हणजे ते कवितेच्या अनुषंगाने पाहत असताना आपल्याला सुनीताच्या ज्या ओळी आहेत याचा रूपबंध लक्षात घेत असताना जसं इथं 14 ओळींची ही कविता म्हणलंय परंतु याच्यामध्ये पुन्हा 2 भाग केले जे 8+6 आहेत की 12+2 आहेत अशा पद्धतीनं मग त्यातील यमक रचना कोणत्या पद्धतीची आहे ही लक्षात घेत असतानाच नेमकी कलाटणी नेमक्या कोणत्या ओळीवर त्या ठिकाणी साधली जाते ह्याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. आणि हा विचार फक्त रूपनिष्ठ समीक्षेमध्ये आपल्याला करावा लागतो हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं. मग त्या संबंध कृतीला एकात्मता लाभलेली आहे की नाही ती एक संपूर्ण किंवा स्वयंपूर्ण वस्तू ठरते का इत्यादी विचार हा आकारिक वा रूपवादी म्हणजे फॉर्मल समीक्षेचा गाभा आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे रूपनिष्ठ किंवा रूपवादी ही जी काही समीक्षा आहे ही समीक्षा लक्षात घेत असताना तुम्हाला वरील ज्या काही गोष्टी आता मी सांगितल्या त्या अनुषंगाने आपल्याला पाहावे लागतात.
आणि मग हे पाहत असताना म्हणजे आकारिक वा रूपवादी म्हणजे फॉर्मल समीक्षेचा हाच मुळात म्हणजे ती एक संपूर्ण आणि स्वयंपूर्ण अशी वस्तू ठरलेली आहे. आणि मग संबंध कृतीला एकात्मता लाभलेली आहे की नाही, ती एक संपूर्ण आणि स्वयंपूर्ण वस्तू ठरते का, इत्यादीचाही विचार हा आकारिक व त्या ठिकाणी रूपवादी म्हणजे फॉर्मल समीक्षेचा गाभा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. मग साहित्य कृतीचा रूपबंध हा साहित्य समीक्षेच्या केंद्रस्थानी असतो. म्हणजे रूपवादी समीक्षेमध्ये ज्यावेळी साहित्य कृतीचा रूपबंध ती कोणत्या बंधात बांधली गेलेली आहे, कोणत्या आकारात बांधली गेलेली आहेत. 12+2 सुनीताच्या माध्यमातून पाहिले, एखादी चारोळीच्या माध्यमातून 4 ओळींची कविता किंवा यमक ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी 3 ओळींची कविता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, 3 ओळींची कविता हायको आहे का लक्षात? हा हायको, हा लक्षात ठेवा. म्हणजे हा हा मग हा जो काही रूपबंधाचा जो काही फॉर्मल प्रकार आहे, हा प्रकारही आपल्याला या ठिकाणी समीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना लक्षात घ्यावा. मग साहित्य कृतीचा रूपबंध हा साहित्य समीक्षेच्या त्या ठिकाणी केंद्रस्थानी असतो. तुम्हाला प्रश्न विचारत असताना कोणत्या साहित्य कृतीचा म्हणजे कोणत्या समीक्षेमध्ये रूपबंध हा साहित्य समीक्षेचा केंद्रस्थानी असतो, तर रूपवादी किंवा रूपनिष्ठ समीक्षेमध्ये रूपबंध हा साहित्य समीक्षेचा केंद्रस्थानी असतो. हे विधान त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणजे पहा की साहित्य कृतीचा रूपबंध हा त्या ठिकाणी सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक असतो. साहित्य कृती म्हणजे तिच्या घटकामधील पहा की ज्यावेळेस आपण रूपबंध किंवा रूपनिष्ठ रूपवादी साहित्य समीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना साहित्य कलाकृतीचा त्या ठिकाणी अभ्यास करत असताना साहित्य कृतीचा रूपबंध हा त्या ठिकाणी सेंद्रिय ऑर्गॅनिक असतो. साहित्य कृती म्हणजे तिच्या घटकामधील परस्पर संबंधाचा एकात्म संघटना असते आणि ती एक स्वायत्त स्वयंपूर्ण वस्तू असते. ही रूपवादाची तात्विक भूमिका आहे. लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना या भूमिकेवरही प्रश्न विचारले जातात. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पेट सारखी परीक्षा देतात त्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले तुम्हाला दिसून येतात. म्हणजे मुळात पेट परीक्षा ही अशाच अनुषंगाने त्या ठिकाणी विचारली जाते. पण याच्या घटकासोबतच तुम्हाला मग जो की आपला नेटचा अभ्यासक्रम आहे अगदी त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न असतात. केवळ याच्यावरच नाही तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला शेट असेल, नेट असेल किंवा पेट असेल या परीक्षेमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. पहा त्याच्यानंतर न्यायिक समीक्षा लक्षात घेत असताना की समीक्षा जसजशी प्रगत होत जाते तसतशी तिला साहित्यातील सौंदर्य साधनेविषयी काही रहस्य व नियम अवगत होत जातात. आणि मग त्यातूनच साहित्याचे शास्त्र निर्माण होत जाते. म्हणजे त्याचे ग्रंथ निर्माण होतात आणि त्या शास्त्राचे नियम म्हणजे साहित्य व्यवहारातील कायदे होऊन बसतात व साहित्य कृतीच्या यश अपयशाविषयीचे निर्णय हे कायद्याला धरून दिले जातात. म्हणून ह्या प्रकारच्या समीक्षेत न्यायिक समीक्षा असे त्या ठिकाणी म्हटलं जाते. म्हणजे ही समीक्षा लक्षात घेत असताना ज्यावेळेस आपण न्यायिक समीक्षेच्या अनुषंगाने विचार करतो त्यावेळेस समीक्षेत जसजशी प्रगत होत जाते तसं त्याला साहित्यातील सौंदर्य साधण्याविषयी काही रहस्य व नियम अवगत होत जातात आणि त्यातून साहित्याचे शास्त्र निर्माण. म्हणजे तुम्ही पहा एखादी साहित्य कृती तुम्ही अभ्यासाला घेतली किंवा वाचायला घेतली, पहिल्यांदा काही वेळेस कळत नाही, परंतु दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तीच साहित्य कृती वाचायला त्यातली काही गोष्टी त्या ठिकाणी समजायला सुरुवात होते. अगदी त्याच पद्धतीने इथं म्हणजे जसजशी ती त्यातील सौंदर्य आपल्याला साधण्याविषयी काही रहस्य किंवा नियम अवगत होत जातात आणि मग त्यातून एक साहित्याचे एक शास्त्र निर्माण होतं आणि मग त्याचे ग्रंथ निर्माण होतात आणि त्या शास्त्राचे नियम म्हणजे साहित्य व्यवहारातील कायदे होऊन बसतात आणि व साहित्य कृतीच्या यशापयशाविषयीचे निर्णय ह्या कायद्यांना धरून दिले जातात. म्हणून ह्या प्रकारच्या समीक्षेत त्या ठिकाणी न्यायिक समीक्षा असं म्हटलं जातं. हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर पहा पण अशी समीक्षा त्या ठिकाणी कडक ताठर किंवा ठराविक चौकटीतच वावरणारे असे होते. म्हणजे प्रश्न विचारत असताना कोणती समीक्षा कडक ताठर ठराविक चौकटीतच वावरणारे असते हे ज्यावेळेस प्रश्न विचारतील तो आपल्याला न्यायिक समीक्षा हे नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि मग आणि चौकटी बाहेर काही करू पाहणाऱ्या साहित्य कृतीवर तिच्याकडून अन्याय होण्याचा त्या ठिकाणी संभव असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे प्रश्न विचारत असताना कोणती समीक्षा कडक ताठर आणि ठराविक चौकटीत वावरणारी असे होते आणि चौकटी बाहेर काही करू पाहणाऱ्या साहित्य तिच्याकडून अन्याय होण्याचा संभव असतो. अशा पद्धतीचे जर त्या ठिकाणी विधान आले आणि त्या बाबतीत जर प्रश्न विचारले तर लक्षात ठेवायची ती न्यायिक समीक्षा असते. पहा दुसरी जी काही समीक्षा आहे ती म्हणजेच आस्वादक समीक्षा. म्हणजे काटेकोर नियमांना धरून समीक्षेचे कार्य हे कोरडेपणाने न करता
ते सहानुभूतीने व रसिकतेने केले पाहिजे, या विचारातून लक्षात ठेवा. म्हणजे इथं काटेकोर नियमन नाही, तर काटेकोर नियमन धरून समीक्षा कोरडेपणाने न करता इथं काय करायचं, एक तर सहानुभूती आणि रसिकता या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. रसिकतेने केले पाहिजे आणि ह्या विचारातूनच आस्वादक समीक्षा या ठिकाणी जन्माला आले. मग समीक्षा म्हणजे एक आस्वादन होय. म्हणजे कलाकृती वाचत असताना पहा, कोणते बी एक आस्वादक म्हणून आपण त्याचं त्या ठिकाणी आस्वाद घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला एखादी कलाकृती आवडली, का आवडली, तर आपण वाचल्यानंतर त्या ठिकाणी आनंद मिळतोय बाबा. जसं की आपण साहित्याचे प्रयोजन त्या ठिकाणी पाहिले. एखादा म्हणेल की नाही मला साहित्यकृती वाचल्यानंतर त्याच्यातून माझं दुःख निवारण होतं. होऊ शकतो, तुझ्या पुरता अनुभव आहे, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. परंतु एखादा वाचक म्हणेल की नाही मला याच्यातून काहीतरी ज्ञान घ्यायचे, म्हणून मी ज्ञान जिज्ञासा करते, जाणून घ्यायची काहीतरी इच्छा झाली म्हणून मी त्याच्याकडे, अगदी त्याच पद्धतीने इथं आस्वादक समीक्षेचा ज्यावेळेस आपण विचार करतो, म्हणजे एखाद्या साहित्य कलाकृतीकडे एकतर सहानुभूतीने आणि रसिकतेने त्या ठिकाणी समीक्षण केले पाहिजे, ह्या विचारातून आस्वादक समीक्षा त्या ठिकाणी जन्माला आली. आणि मग समीक्षा म्हणजे एक आस्वादन होय आणि समीक्षकाची भूमिका ही त्या ठिकाणी आस्वादकाची असली पाहिजे, ती म्हणजेच आस्वादक समीक्षा, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर बघा की प्रत्येक साहित्य कृती ही एक स्वतंत्र व अनन्य साधारण अशी निर्मिती असते. म्हणजे तिची स्वतःची एक अशी काही वैशिष्ट्ये असतात. समीक्षकाने त्याचे ग्रहण करून त्याचा आस्वाद घ्यावायचा असतो. म्हणजे साहित्य कृती मुळात ही एक स्वतंत्र निर्मिती असते. म्हणजे एखाद्या साहित्य कलाकृतीकडे एखादा वाचक कशा पद्धतीने पाहतो, तो त्याचा प्रश्न आहे. म्हणजे मला जर कोसला ती कादंबरी आवडत असेल, तर एखादा वाचक म्हणेल मला कोसला ती कादंबरी आवडत नाही, त्याच्यातलं पांडुरंग सांगवीकर नावाचं पात्र मला त्या ठिकाणी आवडत नाही आणि म्हणून मी ती वाचत नाही. किंवा त्या कादंबरीच्या बाबतीत असं सांगितलं जातं की एखादा वाचक बघा इतका स्वतःला गुंतून त्या कादंबरीत घेतो, एखादा वाचक ती कादंबरी वाचल्यानंतर स्वतःची आत्महत्या सुद्धा त्या ठिकाणी करून घेतो. अशी उदाहरणं त्या ठिकाणी घडलेली आहेत. आणि म्हणून साहित्य कलाकृतीकडे पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आस्वादक समीक्षेतून एखाद्या साहित्य कलाकृती पाहत असताना समीक्षकाने त्याचे ग्रहण करून त्याचा आस्वाद घ्यावायचा असतो, हे म्हणजे त्या ठिकाणी आस्वादक समीक्षा होय. आणि त्याच्यानंतर रसिकतेने घेतलेल्या ह्या आस्वादाचे त्याच्या मनावर झालेले परिणामही अशा समीक्षेत तो नोंदवू शकतो. म्हणजे तुम्ही एखादी साहित्य कलाकृती त्या ठिकाणी वाचली आणि तिचा आस्वाद घेतलाय आणि मग आस्वाद घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनावर त्या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला परिणाम आणि मग त्या परिणाम कशा पद्धतीचा आहे तो त्याची नोंद आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. तीच म्हणजेच आस्वादक समीक्षा हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर पहा चरित्रात्मक समीक्षा. मुळात आतापर्यंत उल्लेख केलेल्या समीक्षेच्या प्रकाराचे लक्ष बहुतांशी साहित्य कृती हेच असते. परंतु प्रत्येक साहित्य कृती ही विशिष्ट स्थळ काळ परिस्थिती लक्षात ठेवा. चरित्रात्मक समीक्षा पद्धती लक्षात घेत असताना आपल्याला स्थळ काळ आणि परिस्थिती ज्याचे जीवन संबद्ध झालेले असते अशा एका व्यक्तीची निर्मिती असते आणि त्या स्थळ काळ परिस्थितीने घडविलेल्या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब हे त्याच्या साहित्य कृतीत पडलेले असते. त्याची शैलीही त्याच्या व्यक्तित्वातून आकार आलेली असते. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की एखाद्या साहित्य कलाकृतीचा अभ्यास तुम्ही चरित्रात्मक समीक्षा पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायला सुरुवात केली तर त्यावेळेस तुम्हाला त्या साहित्य कलाकृतीचं स्थळ काळ आणि परिस्थिती याचा विचार करावा लागेल. म्हणजे याच्याशी निगडीत त्यांचे जीवन संबद्ध झालेलं आहे आणि मग अशा एका व्यक्तीची निगडीत म्हणजे तुम्हाला कालच्या परीक्षेत प्रश्न विचारत असताना बळीबा पाटील ही कादंबरी त्या ठिकाणी याच्यामध्ये कोणत्या कशाचं वर्णन केलेलं होतं, त्या ठिकाणी दुष्काळाचं, याच्याबरोबरच म्हणजे इतरांनी केलेला जे काही गावावर केलेला अन्याय याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्या स्थळ काळ परिस्थितीचं वर्णन त्या कादंबरीत आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिथं तो दुष्काळ पडलेला त्याचं चित्रण आलेलं दिसून येतं. दुसरी तुम्ही एखादी बनगरवाडी कादंबरी वाचली असेल तर तिथं सुद्धा स्थळ काळाचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही दुसरी एखादी कादंबरी त्या ठिकाणी घेतली तर याचं प्रतिबिंब स्थळ काळ आणि परिस्थितीचं प्रतिबिंब हे त्या साहित्य कलाकृतीमध्ये पडलेलं असतं आणि हेच आपल्याला शोधायचं असतं.
मग इथं सहकार परिस्थितीने घडवलेल्या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब हे त्या साहित्य कलाकृतीत पडलेले असते. त्याची शैलीही त्याच्या व्यक्तित्वातूनच त्या ठिकाणी आकाराला आलेले असते. त्याचा विचार किंवा त्याचा अभ्यास आपल्याला चरित्रात्मक समीक्षा पद्धतीच्या माध्यमातून करावा. मग त्यानंतर त्यामुळे साहित्य कृतीचे आकलन असेल, अर्थनिर्णय आणि मूल्यमापनही त्याच्या जीवनाच्या तपशिलाच्या जाणकारीने शक्य होते. अशी चरित्रात्मक समीक्षेची भूमिका आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणजे थोडक्यात चरित्रात्मक समीक्षा लक्षात घेत असताना स्थळ, काळ आणि परिस्थिती या गोष्टी लक्षात ठेवूनच साहित्य कृतीचे आकलन असेल, अर्थनिर्णय असेल, मूल्यमापन आणि त्याच्या जीवनाच्या तपशिलाच्या जाणकारीने त्या ठिकाणी शक्य होते. अशी चरित्रात्मक समीक्षेची भूमिका आपल्याला लक्षात घ्यावी लागते. मात्र अशा समीक्षेचा अवलंब हा विवेकानेच व्हायला हवा हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय तर साहित्य कृतीतील लहान सहान तपशिलाचा संबंध प्रत्येक वेळी हा साहित्यकाच्या जीवनातील घटनांची लावणे त्या ठिकाणी धोक्याचे ठरेल. अगदी बरोबर आहे. कारण तुम्ही जर त्या ठिकाणी रविकिरण मंडळाच्या कविता पाहिल्या तर तुम्हाला त्यातील चित्रण जे आहे ते ग्रामीण भागातल्या रविकिरण मंडळाच्या काही किंवा निसर्ग वर्णन काही कवींनी केलेलं त्या ठिकाणी आढळून येईल. परंतु ते जे काही कवी होते ते पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन कुठंतरी चहा प्यायला रविवारी यायचे आणि ते एखादा विषय घ्यायचे आणि त्याच्यावर ते कविता होत होते. आणि म्हणून इथं म्हटलंय की साहित्य कृतीतील लहान सहान तपशिलांचा संबंध प्रत्येक वेळी साहित्यिकाच्या जीवनातील घटकांची लावणे त्या ठिकाणी धोक्याचं ठरते. म्हणजे आपण एकीकडे म्हणू की साहित्य कलाकृतीत जे काही साहित्य निर्मिती करणारा जो लेखक आहे त्या लेखकानं त्याला जे अनुभवलं ते मांडलं असं म्हणत असलं, त्याचे काळाचं जे वर्णन आहे ते मांडलं आहे किंवा त्या परिस्थितीचं वर्णन आहे ते मांडलं आहे असं म्हणणं सुद्धा कधी कधी धोक्याचं ठरतं. कारण जर रविकिरण मंडळाच्या त्या ठिकाणी काही तुम्ही कविता वाचल्या तर तुमच्या ते लक्षात यायला सुरुवात होते. किंवा काही वि स खांडेकर असतील किंवा ना. फडके यांच्या काही कादंबऱ्या त्या ठिकाणी वाचल्या तर हे तुमच्या लक्षात यायला सुरुवात होतं. म्हणजे तिथं मनोरंजनाच्या माध्यमातून लिहिलेल्या काही कादंबऱ्या किंवा रंजित प्रकार समोर ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या त्या ठिकाणी लक्षात घ्यायला सुरुवात होते. आणि म्हणून मग अशा कलाकृतीचा अभ्यास करत असताना हे आपल्याला निश्चितच असं म्हणता येईल की साहित्य कृतीतील लहान सहान तपशिलाचा संबंध हा प्रत्येक वेळी साहित्यिकांच्या जीवनातील घटनांची लावणे हे धोक्याचं ठरतं, हे लक्षात येतं. आणि मग त्यांचे विश्वसनीय चरित्र उपलब्ध असेलच असे नाही, आणि मग असले तर त्यात त्यांचे अंतर्जीवन स्पष्ट झालेले असेलच असे नाही. मग त्यांच्या साहित्यकृतीचा संबंध तर त्यांच्या अंतर्जीवनाशीच अधिक असतो, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणजे या दोन गोष्टी इथं लक्षात घ्या. त्यानंतर समाजशास्त्रीय समीक्षा या पद्धतीनं वरील समीक्षा पद्धती आपण लक्षात घेतल्या, अगदी त्याच पद्धतीने समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती याच्याकडे पाहत असताना साहित्यिक ज्या समाजात जन्माला आलेला असतो त्याचे संस्कार हे त्याच्यावर सातत्याने होत असतात. त्यामुळे साहित्यिक आणि त्याचा समाज यांच्यातील संबंध दुर्लक्षण चालत नाही. ह्या विचारातून समाजशास्त्रीय समीक्षा ही निर्माण झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात व्याख्या करत असताना किंवा समाजशास्त्रीय समीक्षा म्हणजे काय हे समजून घेत असताना साहित्यिक ज्या समाजात जन्माला आलेला असतो त्याचे संस्कार म्हणजे कोणताही लेखक घ्या, लेखक ज्या समाजात जन्माला आले त्या समाजाचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात आणि मग त्याच्यावर सातत्याने होत असतात. आणि त्यामुळे साहित्यिक आणि त्याचा समाज यांच्यातील संबंध दुर्लक्षून त्याला चालत नाही. मग ह्या विचारातूनच समाजशास्त्रीय समीक्षा ही निर्माण झालेली आपल्याला लक्षात येते. मग फ्रेंच समीक्षक आणि इतिहासकार आणि तत्वज्ञ हिपॉलिस ऑडॉल्फ टेन असं म्हणतो की यानं साहित्य कृतीची चिकित्सा करण्यासाठी वंश, काय कोणत्या गोष्टी लक्षात घ्या, वंश आणि क्षण हे तीन घटक, त्यानंतर परिस्थिती त्याच्यामध्ये येते, तीन इथं नाही, परिस्थिती ही लक्षात ठेवा. परिस्थिती, वंश आणि क्षण हे तीन घटक त्या ठिकाणी अभ्यासले पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी वंश असेल म्हणजे लेखकाचे उपजत अनुवंशिक गुण त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागते. आणि त्यानंतर त्याची सामाजिक, राजकीय, भौगोलिक पार्श्वभूमी म्हणजे त्या ठिकाणी परिस्थिती याचाही विचार त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. जसं मी म्हटलं की तीन कोणते घटक आहेत त्या ठिकाणी लक्षात घेत असताना
तर 3 घटक लक्षात घेत असताना एक आपण पाहिलं तो म्हणजे वंश. वंश म्हणजे लेखकाचे उपजत आणि अनुवंशिक गुण त्या ठिकाणी. त्यानंतर सामाजिक, राजकीय, भौगोलिक पार्श्वभूमी, त्यालाच आपण परिस्थिती हा दुसरा घटक. आणि त्या ऐतिहासिक परिस्थितीत लेखक लिहित असतो तिला हा क्षण म्हणतो. ह्या तीन घटकावर अवलंबून किंवा ह्या 3 घटकांचा विचार आपल्याला समाजशास्त्रीय समीक्षेमध्ये करावा लागतो. आणि मग याचा विचार कुणी पहिल्यांदा मांडलेला आहे तर आपल्याला ते लक्षात येतं ते म्हणजे फ्रेंच समीक्षक आणि इतिहासकार हिप्पॉलिस ॲडॉल्फ तेन हे नाव लक्षात ठेवावं. कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना की पहिल्यांदा विचार कोणी मांडलाय समीक्षेच्या अनुषंगाने, तर त्यावेळेस आपल्याला तेन हे नाव लक्षात ठेवलं चालेल. आणि मग याच्यामध्ये ते 3 घटक महत्वाचे आहेत ते म्हणजे वंश, दुसरा म्हणजे परिस्थिती आणि तिसरा म्हणजे त्या ठिकाणी क्षण, हे लक्षात ठेवावे. त्यानंतर पहा की मार्क्सवादी समीक्षा पद्धती. बघा की समाजशास्त्रीय समीक्षा प्रकारात मार्क्सवादाचा उल्लेखही आवश्यक आहे. म्हणजे एक सर्वांगीण जीवन दर्शन मांडण्यासाठी उभ्या टाकलेल्या मार्क्सवादाने अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र, मानसशास्त्र या क्षेत्रात स्वतःची एक ठाम भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे ह्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी साहित्य समीक्षा निर्माण झाली. म्हणजे कोणत्या गोष्टीवर तर एक घ्यायचे की समीक्षा मार्क्सवादाचा उल्लेख आहे. जीवन दर्शन, सर्वांगीण जीवन दर्शन मांडण्यासाठी उभ्या ठाकलेल्या मार्क्सवादाने एक अर्थशास्त्र, दुसरं समाजशास्त्र, मानसशास्त्र या क्षेत्रात स्वतःची एक ठाम भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे. ती म्हणजेच पार्श्वभूमी मार्क्सवादी साहित्य समीक्षेच्या निर्माण झाली. यावरून हे लक्षात येतं की कार्ल मार्क्स हा जो काही अभ्यासक आहे किंवा कार्ल मार्क्स 1818 ते 1883 आणि फ्रीडरिक एंगेल्स हे नाव मार्क्सवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जसं समाजवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तीन हे नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अगदी त्याच पद्धतीनं इथं मार्क्सवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून कार्ल मार्क्स आणि फ्रीडरिक एंगेल्स हे नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा. यांनी विरोध, विकासात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद यांच्या आधारे कलेची व साहित्याची मीमांसा त्या ठिकाणी केली आहे. आणि मग त्यातूनच मार्क्सवादी समीक्षा ही आकाराला आली आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणजे थोडक्यात काय तर एकीकडे आम्हाला मार्क्सवादाने अर्थशास्त्र, समाजशास्त्र किंवा मानसशास्त्र या क्षेत्रात एक नवी जी काही भूमिका आहे ती मार्क्सवादी साहित्याच्या माध्यमातून समीक्षेच्या माध्यमातून साहित्याकडे पाहण्याची दृष्टी या ठिकाणी दिलेली हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे मुळात साहित्य ही एक स्वतंत्र आणि एक समाजनिरपेक्ष अशी एक वस्तू आहे असे मार्क्सवादी समीक्षेने त्या ठिकाणी मानले आहे. आणि मग साहित्य समीक्षा किंवा समीक्षेची जी काही स्वतंत्र मूल्य न मानता, साहित्य समीक्षेची स्वतंत्र मूल्य न मानता सामाजिक मूल्येच त्यासाठी अधिकृत मानावे हा जो काही विचार आहे किंवा हा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आपल्याला मार्क्सवादी दृष्टिकोन म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेतो. म्हणजे एकीकडे जरी म्हणत असलो की साहित्य एक स्वतंत्र आणि समाजनिरपेक्ष अशी एक वस्तू आहे किंवा एक स्वतःची एक रचना घेऊन त्या ठिकाणी समोर येत असतं असं जरी म्हटलं असतं, परंतु मार्क्सवादी जे काही समीक्षक आहेत याच्याकडे मात्र एक वेगळ्या दृष्टीने पाहतात. मार्क्सवादी समीक्षकांना असं मानले नाही, कारण समीक्षेची एक स्वतंत्र एक मूल्य न मानता, साहित्य समीक्षेत त्या ठिकाणी स्वतंत्र मूल्य न मानता सामाजिक मूल्य त्याच्यासाठी अधिकृत मानायला पाहिजेत असा एक दृष्टिकोन आहे तो मार्क्सवादी ह्या समीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला मांडताना दिसतो. मग साहित्याने वास्तवाचे म्हणजे आर्थिक त्यानंतर सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवले पाहिजे. म्हणजे भांडवलशाहीने निर्माण केलेल्या आत्यंतिक व्यक्तिवादातून फोफावलेल्या कलेसाठी कला हा जो काही कलावादी संप्रदाय तसेच रूपवादी संप्रदाय स्वीकारू नये हे सुद्धा त्या ठिकाणी मानले. आणि म्हणून उदाहरण पाहत असताना आपण वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्या असतील किंवा नाशी फडकेंच्या कादंबरी जीवनवादी दृष्टिकोन किंवा कलावादी दृष्टिकोन हे जे काही आपण पाहतो त्यावेळेस इथं मार्क्सवादी समीक्षा याच गोष्टीचा विचार करतोय की साहित्यातून वास्तववादाचे दर्शन त्या ठिकाणी घडवलं पाहिजे. मुळात तुम्ही रंजित प्रकार म्हणजे जे काही अवास्तव लिहिणं ते काय त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. आणि म्हणून 1960 नंतर ज्या काही कादंबऱ्या निर्माण व्हायला सुरुवात झाली त्या वास्तववाद किंवा वास्तवाला समोर ठेवून त्या ठिकाणी लेखन करायला सुरुवात झाली हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. आणि मग इथं
साहित्याने वास्तवाचे म्हणजेच आर्थिक सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवले पाहिजे आणि मग भांडवलशाहीने निर्माण केलेल्या आत्यंतिक व्यक्तिवादातून फोफावलेल्या कलेसाठी कला म्हणजे कशासाठी तर कलेसाठीच आहे. सगळं जे काही कला जे निर्मिती आहे ती कलेसाठी किंवा कलावादी संप्रदाय तसेच रूपवादी संप्रदाय या ठिकाणी स्वीकारू नये असं या ठिकाणी म्हणल्याचं मार्क्सवादी समीक्षक किंवा समीक्षा दृष्टिकोनातून आपण साहित्याकडे पाहत असताना आपल्याला सांगता येतं. म्हणजे साहित्याचे जे काही प्रयोजन आहे ते साम्यवादी समाज रचना अस्तित्वात आणण्यास पोषक असले पाहिजे. म्हणजे साहित्याचा हेतू नेमका काय असायला पाहिजे हे मार्क्सवादी दृष्टिकोनातून सांगत असताना इथं आपल्या लक्षात येतं की साहित्याचे प्रयोजन हे साम्यवादी समाज रचना अस्तित्वात आणण्यास पोषक असलं पाहिजे. म्हणजे श्रमजीवी बहुजन वर्गासाठी ते असल्यामुळे ते सुबोधही असले पाहिजे. त्यात अध्यात्मवादाला स्थान असू नये हेही त्या ठिकाणी म्हणजे पहा लक्षात ठेवत असताना या ठिकाणी आपण पाहिलं की मार्क्सवादी समीक्षा दृष्टीची ही जी काही वैशिष्ट्ये आहेत म्हणजे वैशिष्ट्य कोणते आहेत तर साहित्याने प्रयोजन साम्यवादी समाजरचना अस्तित्वात आणण्याचं पोषक असलं पाहिजे. त्यानंतर श्रमजीवी बहुजन वर्गासाठी ते असल्यामुळे ते सुबोधही असलं पाहिजे. त्यात अध्यात्मवादाला स्थान असू नये अशी एक मार्क्सवादी समीक्षा दृष्टीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. अगदी त्याच पद्धतीनं हे केवळ म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की साहित्याने वास्तवाचे भान म्हणजे वास्तवाचे आर्थिक सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवले पाहिजे हे सुद्धा वैशिष्ट्य लक्षात घ्या. त्यानंतर भांडवलशाहीने निर्माण केलेल्या आत्यंतिक व्यक्तिवादातून फोफावलेल्या कलेसाठी कला किंवा हा कलावादी जो काही संप्रदाय आहे किंवा तसेच रूपवादी संप्रदाय आहे हा स्वीकारू नये. मग तुम्हाला प्रश्न विचारत असताना असे मार्क्सवादी समीक्षा कोणत्या संप्रदायाला त्या ठिकाणी स्वीकारू नये किंवा त्याचा विचार करू नये असे म्हणते अशा पद्धतीचा प्रश्न आला तर कलावादी किंवा रूपवादी ह्या दोन गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येतो. इथं समीक्षा पद्धती पाहत असताना समीक्षेची वैशिष्ट्ये असतील समीक्षेची भूमिका असेल त्याच्यानंतर समीक्षा मुळात समीक्षा आस्वादक समीक्षा म्हणजे काय रूपवादी समीक्षा म्हणजे काय शास्त्रीय समीक्षा म्हणजे काय मार्क्सवादी समीक्षा त्याची भूमिका काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. पहा याच्या पुढे विचार करत असताना कलेचा विचार करत असताना तिचा सामाजिक आर्थिक सांस्कृतिक संदर्भाचा म्हणजे तिच्या ऐतिहासिक आशयाचा विचार त्या ठिकाणी करावाच लागतो. कारण त्यातूनच ती निष्पन्न होत असते. हे मार्क्सवादी समीक्षेचे मूलभूत परिमेय होय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आहे. मग साहित्यकृती व कलाकृती ह्या पूर्वभूमीवर तर सामाजिक आर्थिक परिस्थिती पार्श्वभूमीवर असते. हे पारंपरिक मार्क्सवादी समीक्षेचे मानलेले एक मुख्य गृहीतक आहे. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं किंवा लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत इथं लक्षात ठेवत असताना म्हणजे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भाचा आणि तिच्या ऐतिहासिक आशयाचा जो विचार आहे तो मार्क्सवादी समीक्षेत होताना आपल्याला काय म्हणजे मार्क्सवादी समीक्षेच्या दृष्टिकोन तो करावा लागतो. कारण त्यातूनच ती एक निष्पन्न होत असते की मार्क्सवादीचे हे मूलभूत प्रमेय म्हणून त्याकडे आपल्याला पाहावं लागतं किंवा पाहिलं जातं. आणि मग ही जी काही गोष्ट आहे याच्यानंतर आपल्याला मार्क्सवादी समीक्षेचे म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा प्रकारात मार्क्सवादाचा उल्लेखही आवश्यक आहे. म्हणजे एक सर्वांगीण दिवन दर्शन मांडण्यासाठी उभ्या ठाकलेल्या मार्क्सवादाने मग अर्थशास्त्र समाजशास्त्र असेल मानसशास्त्र असेल या क्षेत्राची ठोस भूमिका घेऊन ही समीक्षा पद्धती पुढे आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येतं. आणि याच्यानंतर ज्यावेळेस आपण विचार करतो की मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती म्हणजे विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्लेषण पद्धतीचा निर्माता जो आहे तो म्हणजे सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्रीय समीक्षेचा अभ्यास केलेला आहे. मग ह्याचे ग्रंथ प्रसिद्ध झाल्याच्या नंतर त्याच्या साहित्य समीक्षकावरही प्रभाव पडला आणि त्यातूनच मानसशास्त्रीय साहित्य समीक्षा उदयास आल्याचं आपल्याला लक्षात घेता आहे. मग फ्राईडच्या कल्पनांचा साहित्य समीक्षावरही पहिला प्रभाव म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतो की साहित्यकांच्या आंतरिक जीवनाचा त्यातील आंतरिक संघर्षाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्याच्या साहित्य कृतीकडे पाहणे हा होय. म्हणजे फ्राईडने माणसाच्या व्यक्तिमत्वाची आणि ज्या 3 भागात विभागणी केली आहे त्यातील म्हणजे इदम त्यानंतर सुप्तात्मा हा भाग त्याने माणसाच्या अबोध मनाचे प्रतिनिधित्व बोध आणि अबोध अशा दोन्ही गोष्टींना या ठिकाणी विचार केलेला आपल्याला सांग. फ्राईड हे नाव लक्षात ठेवत असताना मानवी मन
किंवा माणसाच्या व्यक्तिमत्वाची जी काही विभागणी आहे ही विभागणी फ्राईड आपल्याला मानसशास्त्रीय समीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगताना दिसून. म्हणजे माणसाचे जे काही अनेक इच्छा असतील, वासना असतील, विकार ह्यांचा जो समावेश आहे इदममध्ये वास्तव्य करून असतात. आणि मग लेखकाच्या विशिष्ट साहित्य कृतीतून या इदमचा आविष्कार अप्रत्यक्षपणे कसा घडतो हे पाहण्यात समीक्षकांना स्वारस्य निर्माण झाले. या दृष्टिकोनातून ही समीक्षा लक्षात घ्यावी. त्यानंतर स्वतः फ्राईडने प्रख्यात प्रबोधनकालीन कलावंत लिओनार्दो दा विंची यांच्या कलाकृतीचा मनोविश्लेषण शास्त्राच्या आधाराने म्हणजेच लिओनार्दो दा विंचीच्या या ग्रंथातून सूक्ष्म वेध जो आहे तो वेध घेतलेला आहे. आणि मग मनोविश्लेषणाच्या आधारे कला निर्मितीविषयीचे जे काही सिद्धांत आहेत ते त्यांना आपल्या अभ्यासातून म्हणजेच मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मांडण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केल्याचा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो. त्यानंतर पहा की उदाहरणं पाहत असताना की बऱ्याच वेळेस रघुनाथ पंडितांनी अगदी थोडक्यात आपले त्यातून सरस कल्पना तेवढ्या उचलल्या आहेत. म्हणजे किंबहुना काही मूळ कवीवरही ताण करतील अशा स्वतःच्या घातल्या आहेत. म्हणजेच रघुनाथ पंडितांच्या श्रेष्ठत्वाची 5 उदाहरणे या ठिकाणी आपल्याला सांगितलं सावळकर यांनी की तदी खर खेने बेने वेगळा आले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले सजन गवसला तो याद पाशी वशेतो कठीण समय येता कोण कामास येतो. कारण सेट परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आलता म्हणून या ठिकाणी मी हा घेतला होता. कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे रघुनाथ पंडिताची ही जी काही रचना आहे ही रचना या ठिकाणी दिली होती. त्यातलं फक्त तुम्हाला कठीण समय येता कोण कामास येतो म्हणजेच श्लोकातील अंथार्थन्यास असेल दमयंती मूर्छित झाली आहे असे समजल्यावर सखानी केलेल्या गडबडीचे जे वर्णन आहे आईच्या मनाची कातरता औषध न लगे मजला हे दमयंतीचे उत्तर आणि मुलीच्या स्वयंवराला प्रयत्न केले पाहिजेत याची आईला झालेली जाणीव इत्यादी प्रसंग हा रघुनाथ पंडिताच्या प्रतिभा विलासाची साक्ष देताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवत असताना इथं जो काही आपण वर भाग पाहिला समीक्षा म्हणजे काय समीक्षेच्या पद्धती ह्या गोष्टी लक्षात ठेवा. खालची ओळही त्या ठिकाणी मुद्दाम म्हणून दिली होती. तो काही समीक्षेच्या अनुषंगाने भाग नव्हता परंतु एक आठवलं म्हणून त्या ठिकाणी टाकलं होतं. त्याच्यावरही एकदा प्रश्न विचारला होता कशा पद्धतीनं पुढे आला तर लक्षात ठेवा की रघुनाथ पंडितांनी कोण कामास येतो कठीण समय येता कोण कामास येतो ही रचना आहे त्याच्यासाठी ती त्या ठिकाणी दिली होती. चालेल. याच्यानंतरच्या ज्या काही समीक्षा पद्धती आहेत राहिलेल्या त्या समीक्षेच्या पद्धतीच्या विचारही आपण या ठिकाणी उद्याच्या तासिकेमध्ये करणार आहोत. एक लक्षात ठेवा इथं समीक्षा पद्धतीची जी काही वैशिष्ट्ये आहेत भूमिका आहे त्याच्यानंतर कुणी त्या समीक्षेचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे हे लक्षात ठेवा. कारण प्रश्न त्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. आणि साहित्य कलाकृतीचं म्हणजे एखादी साहित्य कृतीचे नाव त्या ठिकाणी दिले जाईल आणि मग चरित्रात्मक दृष्टीने अभ्यास होईल का मानसशास्त्रीय दृष्टीने अभ्यास होईल का किंवा आस्वादक दृष्टीने अभ्यास त्या कलाकृतीचा करता येईल अशा पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. तुम्हाला काही उदाहरणं त्या ठिकाणी घेऊन मुद्दामहून तुम्हाला त्या ठिकाणी काही उदाहरणं त्या कलाकृतीच्या अनुषंगाने घेतले आणि त्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले तर ते उत्तरं त्या ठिकाणी देता येतील या अनुषंगाने समजून सांगण्याचा प्रयत्न मी आज केला. अशा पद्धतीच्या अजूनही काही समीक्षा पद्धती राहिलेल्या आहेत त्याचा विचारही आपण उद्याच्या तासिकेमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. चालेल. हो सर. फक्त अभ्यास जो आहे तो कंटिन्यू असाच चालू ठेवा कारण आता खंड पडू देऊ नका.